तर रविवारी फादर्स डे होता। याच दिवशी पिंपरी चिंचवडमधले रोहित माने आपल्या लेकासह आणि पत्नीसह इंद्रायणी नदीवरचा कुंडमाळा धबधबा पाहण्यासाठी गेले होते। पण पूल दुर्घटनेमध्ये माने बाप लेकावर मृत्यूनं झडप घातली। रोहित माने आणि त्यांचा 6 वर्षांचा लेक या दुर्घटनेमध्ये बळी पडले। सहा वर्षांचा विहान आणि त्याचे वडील रोहित माने रविवारी घडलेल्या कुंडमाळा पूल दुर्घटनेचे बळी ठरले। कुटुंबासोबत रविवारच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या माने कुटुंबावर काळानं घाला घातला। नुकताच सुरू झालेला पाऊस आणि रविवारची सुट्टी यामुळे पुण्यातल्या मावळमधील इंद्रायणी नदीवरच्या या कुंभमाळा धबधब्यावर मोठी गर्दी जमली होती। शेलारवाडी आणि बेगडेवाडीला जोडणाऱ्या या जुन्या पुलावरून पर्यटक आणि स्थानिकांचीही ये-जा सुरू होती। पण याच दरम्यान हा धोकादायक पूल कोसळला आणि एकच आक्रोश सुरू झाला। स्थानिक आणि इतर पर्यटकांच्या सहाय्यानं अनेकांना वाचवण्यात यश आलं, पण या दुर्घटनेत 4 जण दुर्दैवी ठरले। यात होते 6 वर्षांचा विहान आणि त्याचे वडील रोहित माने। या बापलेकाच्या जाण्यानं माने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। साधारण 7 वाजता आम्हाला कॉल आला की तुमचे एक नातेवाईक आहेत, ते रेड शर्टमध्ये होते, तर तुम्ही त्यांना आयडेंटिफाय करू शकता का? तर आम्ही त्यांना आयडेंटिफाय केलं आणि ते माझे भाऊजीच होते। अजून थोड्या वेळाने आम्हाला समजलं की आमचा भाचाही सापडला गेला आहे त्याच्यामध्ये। मग तशा प्रकारे आम्हाला समजलं की ते दोघं पण नाही राहिलेत, पण शेवटी आता वेळ येते, त्याला कोणी काही करू शकत नाही। माने कुटुंब पुण्याच्या पिंपरी चिंचवडमधलं। रोहित माने हे महिंद्रा कंपनीत कामाला होते। सुट्टी असल्यानं ते पत्नी आणि मुलासह कुंडमाळा इथं फिरायला आले होते, पण घडलं भलतंच। या दुर्घटनेत रोहित यांची पत्नीही गंभीर जखमी झाली आहे। कुंडमाळा धबधब्याच्या ठिकाणी वीकेंडला शेकडो पर्यटक येतात, पण रविवारचा दिवस या पर्यटकांसाठी घातवार ठरला। वैभव परब, एबीपी माझा, मावळ, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।